आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि थंडगार थंडाई। उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे आणि ऊर्जा देणारी ही शाही पेय घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते। बदाम, पिस्ता, वेलची आणि केसर याचा सुगंध असलेली ही थंडाई खास सणासाठी आणि होळीसाठी खूप स्पेशल आहे। पाहुण्यांसाठी परफेक्ट रेसिपी आहे। नक्की एकदा बनवून बघा। चला तर पटकन सुरुवात करूया आपल्या थंडाई रेसिपीला। सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं मगज बीज ॲड करायचे आहेत। 7 ते 8 पिस्ता, 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम ॲड करायचा आहे। 1 टेबलस्पून इतकी खसखस ॲड करायची आहे। 2 वेलची ॲड करून घ्यायची आहे। 10 ते 15 काळी मिरी ॲड करायची आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून याला भिजत ठेवायचं। याच्यामध्येच आपल्याला ड्राय रोज पेटल्स ॲड करून घ्यायचे, जवळपास 1 टेबलस्पून इतकी। आता थोडंसं ढवळून घेऊया आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1 ते 2 तासामध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकता, फक्त व्यवस्थित भिजले पाहिजे हे सगळे ड्रायफ्रूट्स। तर बघा ड्रायफ्रूट्स भिजत ठेवलेत। सोबतच एका बाउलमध्ये गरम दूध घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचा इतकं। त्याच्यामध्ये 10-15 इतके केसरचे धागे ॲड करायचे आणि ते सुद्धा भिजत ठेवायचं आहे। गरम दुधामध्ये केसर भिजत ठेवल्याने खूप छान कलर येतो, त्यासाठी भिजत ठेवायचं आहे। इथे 7 तास पूर्ण झालेत आणि आपले ड्रायफ्रूट्स खूप छान भिजून रेडी आहेत। आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण आपण जे ड्रायफ्रूट्स भिजत घातलेत, जे पाणी पूर्ण ॲड केलेलं तो पाणीसहित आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी पूर्ण पाण्यासहित ॲड केलेलं आहे। या पाण्यामध्येच पूर्ण हा सुगंध असतो ड्रायफ्रूट्सचा, वेलचीचा, त्याच्यामुळे पूर्ण याच्यातलं पाणीसुद्धा आपल्याला यूज करायचं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे। आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे। तर बघा इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे, एकदम चिल्ड दूध आहे हा। याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बदाम ड्रायफ्रूट्सचं जे मिक्सचर आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित ढवळायचं आहे, याच्यामध्ये काही गुठळ्या होऊ द्यायचं नाही। थंड दूध असल्यामुळे गुठळ्या तर होणारच नाही, पण तरी शक्यतो ज्यावेळेला आपण हे पूर्ण पेस्ट ॲड करतो त्यावेळेला कंटिन्यू थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे एकदम स्मूथ असा इथे दूध आपला तयार होईल। तर बघा पूर्ण दुधामध्ये ही ड्रायफ्रूटची पेस्ट ॲड केलेली आहे, ढवळून घेतलेलं आहे। आता आपल्याला चाळणीने पूर्ण दूध चाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेला आपण हा दूध पिऊ ना त्यावेळेला तोंडामध्ये जे हे ड्रायफ्रूटचे बारीक बारीक कण आहेत ते तोंडामध्ये आले ना तर व्यवस्थित लागत नाहीत, म्हणून मी इथे चाळून घेतलेलं आहे। चाळून घेणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण प्यायला व्यवस्थित लागत नाही म्हणून मी हे चाळून घेतलेलं आहे। तर बघा पूर्णपणे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे, चम्मचने छान प्रेस करायचं आणि याच्यातलं पूर्ण जे दूध आहे ते नितरवून घ्यायचं आहे। तर बघा दूध इथे पूर्णपणे चाळून घेतलेलं आहे। त्याच्यातला जो उरलेला ड्रायफ्रूटचा जो पावडर आहे ना तो मी फेकून दिला आहे, कारण त्याच्यात काहीच उरलेलं नाही राहत। आणि जो उरलेला दूध होता तो पूर्ण परत एकदा ॲड केलेला आहे आणि तो सुद्धा चाळून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने छान प्रेस करायचं आणि याच्यातलं पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे। तर पूर्ण दूध इथे चाळून घेतलेलं आहे। आता जो आपण केसरचा दूध बनवलेला आहे ना तो सुद्धा ॲड करायचा आहे। बघा गरम दुधामध्ये ॲड केल्याने किती छान कलर आलेला आहे, एकदम पिवळा पिवळा कलर आलेला आहे। तो ॲड केल्यानंतर थोडंसं ढवळून घेऊया आणि आता याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप इतकी मिश्री ॲड करायची आहे। माझ्याकडे मिश्री होती आणि मी पारंपरिक बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला। जर तुमच्याकडे मिश्री नसेल तर तुम्ही साखरसुद्धा ॲड करून घेऊ शकता। व्यवस्थित ढवळून घेऊया आणि फ्रीजमध्ये चिल्ड होण्यासाठी ठेवून घेऊया। तर बघा हे मी फ्रीजमध्ये 4-5 तासासाठी ठेवून घेतलं आहे, पूर्ण चिल्ड दूध झालेलं आहे। मिश्री पण पूर्णपणे विरघळलेली आहे दुधामध्ये। आता आपण पटकन सर्व करून घेऊया थंड थंड थंडाई। त्यासाठी बघा इथे मी एक छोटूसा मटका घेतलेला आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला ही थंडाई सर्व करून घ्यायची आहे। हवं ना तर तुम्ही याच्यामध्ये बारीक बारीक पिस्तासुद्धा कट करून ॲड करू शकता, छान वाटते पेताना। पण मी एकदम प्लेनमध्ये बनवून घेतलेली आहे। तर बघा छान असा ग्लासमध्ये सर्व करून घेतलेला आहे। तसंच बघा हे छोटूसा मटका जे आपण चहा पितो की नाही तो वाला आहे माझ्याकडे आणि ते सुद्धा भरून घेतलेलं आहे। त्याच्यावरून थोडीशी पिस्ता गार्निश करून घेऊया, बारीक क्रश करून घेतलेला आहे पिस्ता मी, तो सुद्धा गार्निश करून घेतला आहे। दिसायला पण छान दिसते आणि पेताना जेव्हा एक बाईटमध्ये येतो की नाही छोटूसा क्रंच तो पण खूप छान लागतो। वरून थोडंसं आपण केसर गार्निश करून घेऊया आणि इथे आपली थंडगार थंडाई रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही होळी स्पेशल थंडाई रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी ट्राय करून बघा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।